श्री क्षेत्र माहूर येथील श्री रेणुकादेवी संस्थानने नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्यांसाठी 1,01,00,000 रुपयांची आर्थिक मदत दिली आहे। याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। यासोबतच त्यांनी इतर धार्मिक व सामाजिक संस्थांनाही अशाच प्रकारे पुढे येऊन पूरग्रस्तांना मदतीसाठी हातभार लावण्याचे आवाहन केले। नवरात्रीनिमित्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मंगळवारी माहूर येथे भेट देऊन श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले। तसेच माहूर परिसरातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते। महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली सामाजिक जबाबदारी जपत 1 दिवसाचा पगार सहाय्यता निधीसाठी दिलाय, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सकाळी श्री रेणुका माता मंदिरात सपत्नीक दर्शन घेऊन पूजा केली। त्यानंतर यात्रेच्या नियोजनांतर्गत करण्यात आलेल्या विविध व्यवस्थांची पाहणी केली। यावेळी त्यांनी माहूरगडच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 828 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळवण्यासाठी उच्चस्तरीय समितीची बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याचे सांगितले।